नमस्कार मंडळी. 4 वर्षांनंतर फायनली मी लडाखमध्ये पोहोचलो आहे. हे बघा. आणि एवढा एक्साइटेड आहे मी आजच्या राईडसाठी. आजपासून 5-6 दिवस आम्ही इथंच आहे. नुब्रा, पँगॉन्ग, हानले सगळ्या राईड्स होणार आहेत. मस्त आहे एकदम. आज तर आम्ही इथं जवळपासच फिरणार आहे. जबरदस्त अशी फिलिंग आहे. पण मजा येणार आहे राईडला. तुम्ही राहा माझ्यासोबत. आपण चालू करू राईड थोड्याच वेळात. आत्ता नाश्ता वगैरे करायचा आहे. अजून आत्ता जस्ट आवरून झालं आहे. 11:15 वाजलेत आता. चला चालू करूया. मस्त व्ह्यूज बघा तुम्ही. अजून तर दाखवतो तुम्हाला जन्नत. मजा येईल. लडाखमधली पहिली राईड च्या बाद. आणि आम्ही कारगिलच्या रस्त्याने चाललो आहे. श्रीनगर कारगिल मॅग्नेटिक हिल्स, त्यानंतर गुरुद्वारा त्या साईडला, आणि इंडस आणि झंस्कार रिव्हरचा जो संगम आहे तिथे जवळ आहे. इथून मजा येते. समोर व्ह्यूज बघा हो तुम्ही. 5 दिवस एवढंच करा आता. मजा, नुसते मजा, नुसते व्ह्यूज बघा. सोबत राहा. अजून लडाख लेह सिटीमध्येच आहे आपण, त्याच्यामुळे थोडंसं ट्रॅफिक दिसत असेल. असं बाहेर गेलं की परत हायवेला लागलं की मजा येते. वाळू येते डोंगरांवरून खाली सगळी कडक. इकडे पण समोर जबरदस्त आहे. एक नंबर. निम्मू कारगिल 240, श्रीनगर 430. इथे आर्मीचं मस्त फोटो लावले. ही 4 वर्षाच्यासाठी प्लॅन केला होता. ती राईड आज सक्सेसफुल होती. 4 वर्षापासून प्लॅनिंग चाललेलं. फायनली काल आम्ही लेहमध्ये पोहोचलो आहे आणि आजपासून आपल्या राईड्स चालू. लडाखमध्ये बाईक राईड करायची मजा ना काय वेगळीच आहे. काय वेदर आहे भारी. असं थंड हवा येते, जास्त ऊन नाही आहे. परफेक्ट वेदर आहे रायडिंगसाठी. परफेक्टो, एकदम कडक मस्त. मॉन्सून, महाराष्ट्रातल्या मॉन्सूनमधून लडाखमध्ये डायरेक्ट ड्रास्टिक चेंज. हिरवळीतून ब्राऊन एरियाजमध्ये पूर्ण हिरवळ होती महाराष्ट्रामध्ये, आणि आता इथं पूर्ण उघडे डोंगर. एकही झाड नाही, काय नाही, काय नाही. कम्प्लीट टर्न अराउंड व्ह्यूजचा. लेक बघा कसली सुंदर आहे ही. एवढ्या सगळ्या रेतीच्या डोंगरांमध्ये हिरवळ आणि लेक सुंदर. हे डोंगर बघा वरून. कधी पण खाली येऊ शकतं रे. डेंजरस आहे. समोरचा डोंगर बघितलं का? डॅमची भिंत वाटते एखाद्या. डोंगर आहे की काय ते पण नाही कळत आहे. काय भारी आहे. लडाख आणि बाईक आणि राईड. हो चे बात. लडाखची सुंदरताच काही वेगळी आहे. म्हणजे तुम्ही भारतामध्येच बघा ना, किती प्रकारचे लँड आणि हे तुम्हाला विविधता किती भारताच्या लँडमध्ये इट्सेल. वरून सुरुवात केली, मध्ये बर्फ. वरून सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा हे डोंगर, मध्ये बर्फ, मग थोडा प्लॅटूसारखा सरफेस येतो. मध्य प्रदेश राईट साईडला डेझर्ट, खालीमध्ये सह्याद्रीच्या रेंजेस, त्याच्यानंतर कर्नाटका केरळचे फॉरेस्ट. काय नाही आहे भारतामध्ये.
एव्हरीथिंग यू गेट इन वन सिंगल कंट्री. तेच कुठेतरी मॅग्नेटिक पत्थर साहिब गुरुद्वाराला जवळपास आलेला दिसतोय. मेंटेन बाय इंडियन आर्मी. नाईस. आणि आपण आलेलो आहोत पत्थर साहिब गुरुद्वाराला. हे काय हेच आहे गुरुद्वारा. पहिले समोर जाऊन येऊ ना. येताना थांबू इथे. काहीच नाही. थँक्स टू BRO एवढे भारी रोड आपले तयार झालेत या बाजूला. तर पहिले पूर्ण हा रिमोट एरियाच होता, पण BROने जे काम केलंय, हा ॲक्सिडेंट प्रोन एरिया टर्न होता ना मोठा, त्याच्यामुळं अजून तर असले हेअरपिन बेंड्स यायचेत आपले. उद्यापासून ते चालू होईल मस्त एकदम. आज तर हा काय एकदम मस्त हायवे, लेह कारगिरी हायवे. मज्जा तर उद्यापासून आहे. लडाख डिअर आणि पळून गेले ते आम्हाला बघून. अरे 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 चल आता नाही येणार ते. इतना नज़दीक आए वही बड़ी बात है. इधर निकल ना फोटो निकल. यही मैग्नेटिक हिल्स है. इधर रुकते ना फिर सामने जाके फोटो काढू ना तिथे मस्त. आपण आडवी गाडी लावू रस्त्यात भेंडी. थांब इथलं. कहाँ से हो दीदी आप? अरुणाचल प्रदेश. सही है. आइए हमारे वहाँ. हाँ आएंगे नॉर्थ ईस्ट, बट वो थोड़ा छुट्टी का ये होता है ना उधर. तो बहुत सारा है घूमने को. आएंगे कभी. अक्टूबर नवंबर में आइए. वहाँ का वेदर घूमने का वही रहता है. हाँ सही है. हो व्यू बघा. दोन नद्यांचा संगम. झंस्कार आणि इंदस. काय भारी व्यू आहे हा. जबरदस्त. हा संगम पॉइंट आहे. इंदस रिवर आणि झंस्कार नदी. झंस्कार त्या बाजूने येते आणि ही इंदस इकडून जाते. तो खाली संगम पॉइंट आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला. आत्ता व्ह्यू बघा तुम्ही, जबरदस्त आहे. काय भारी दिसतंय हे. या नदीचं पाणी आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये पण डिफरन्स आहे कलरमध्ये. हे थोडंसं असं सिमेंट टाईप वाटतंय, ते थोडंसं ब्ल्यूइश असं वाटतंय. मस्त. आणि हे आमचे दोघं जण इथं. काय करताय तुम्ही दोघं? आम्ही व्ह्यू बघतोय. कुठला? संगमचा. कुठला? संगमचा. कुठला संगम? कुठला संगम केला पाहिजे. ये सही है. बी जेंटल ऑन माय कर्व्स. BRO काही BROला डेंजर आहे. असले खतरनाक स्लोगन आहे त्यांचे. Don't be a Gama in the land of Lama. Another one. खतरनाक. समोरच्या डोंगराच्या कलरमध्ये पण वेगवेगळ्या शेड आहेत. ब्राऊन, ब्लॅक, मरुनिश. ते पण सेम नाही आहेत. पूर्ण लँडस्केपच बदलून जातं. तर साहिब गुरुद्वारा
11,533 फीट. समोर व्ह्यू बघा, ते काय क्लाउड ब्ल्यू भारी, ब्राऊन डोंगर, माउंटन्स अँड क्लाउड्स, जबरदस्त. चला इथं थांबूया आता, गुरुद्वाराचं दर्शन घेऊ, मग आपण पुढची जर्नी कंटिन्यू करू. अच्छा, आप लोग कहाँ से आए? पुणे. पुणे से बहुत लोग आते हैं बाइकर, क्यों है वहाँ पे? क्या क्रेज है कुछ ज्यादा? बहुत ज़्यादा. हाँ, लगता है महाराष्ट्र में, पुणे मुंबई कहीं में. और से नहीं सुनती हूँ, दिल्ली से आए हैं मुंबई महाराष्ट्र सब ये सब ज्यादा एडवेंचर में एडवेंचर का ज्यादा ही शौक है। उधर है वैसे भी सही से तरी पत्थर साहिब गुरुद्वाराला आलोय. गुरुद्वाराचा पण व्ह्यू असला भारी आहे. आणि हे आमचे फक्त फोटो काढतात दोघं जण. तर फोटो काढायला पाहिजे. हे बघ, आता पण पोस्ट देत आहेत. व्हिडिओ चालू आहे माहितीच नाही आहे यांना. हे बघ, इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. तर आत्ता पत्थर साहिब गुरुद्वारामध्ये लंगर केला आहे मस्त. कढी पकोडा, चपाती, राईस, आणि निघालो आहे परत लेहकडे. आणि समोर बघा क्लाउड्स आणि तो रोड काय जबरदस्त दिसतोय. आता कुठे जायचं आहे माहीत नाही, बघू पुढे जाऊन सांगतोच कुठे चाललं आहे. पण आहे की नाही, राहा व्हिडिओमध्ये सोबत. आम्ही निघालो आहे ते रँचो स्कूल आहे तिकडं कुठेतरी, या हायवेनी सरळ 8 किलोमीटर ते बघायला. आणि इकडे बघा लडाखमध्ये पण ट्रॅफिक जाम व्हायला लागलं आजकाल. काय म्हणजे अवघड विषय आहे ट्रॅफिकचं पूर्ण भारतातच. मेट्रो सिटीज तर अवघडच आहे, लडाखमध्ये पण व्हायला लागलं आता तर पूर्ण जाम आहे ट्रॅफिक समोर. माय गॉड, काहीच जागा नाही आहे. यहाँ से लेफ्ट ना, ओके. Strictly road before after 9 AM to 7 PM. They are entering the school premises, I believe. उनका स्पोर्ट्स ग्राउंड. ये क्या है लेफ्ट साइड में? ओके. रेंचोस कॉफ़ी शॉप यही है आई गेस. इधर ओए लगा नीचे. रेंचो स्कूल फक्त आम्ही 2 मिनटं चक्कर मारून परत निघालो आहे. म्हणजे आम्हाला कळालंच नाही तिथं काय बघायचं आहे नक्की. पण ठीक आहे, आमचा आजचा दिवस असाच होता साईट सीइंगचा. सो म्हटलं ठीक आहे, आपण चक्कर मारून येऊ, बघू शकतो काय आहे. बट जर तुम्ही ॲक्च्युअल एफर्ट टाकून येत असाल तर आय थिंक यू कॅन अवॉइड. बाकीच्या प्लेसेस अजून आहेत चांगल्या, त्या बघा जाऊन. आणि ब्लॉग मग एंड केला आहे तिथून निघाल्यानंतर रेंचो स्कूलवरून.
भेटूया उद्यापासून कंटिन्युअस ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. मस्त व्हिडिओज येत राहील पुढे. चला, थँक्यू आणि कीप रोमिंग.